संजय राऊतांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिली आहे। कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे झाल्याचे ते म्हणतात, तर बीड ते मुंबईपर्यंत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। नेमकं ते काय म्हणालेत आपण त्यांच्या शब्दांत ऐकूयात। सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाला, मोठा कलाकार आहे। काल देशाचे प्रधानमंत्री मुंबईत होते, त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार। हे जे कलाकार आहेत मोठे मोठे, ज्यांच्या घराला बाहेर सिक्युरिटी आहे, त्यांना स्वतःला सुरक्षा व्यवस्था आहे, तिथेही सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात। 15 दिवसापूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर 1 तास व्यतीत केला होता आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला झाला। तो चोराने केलाय, कोणी केला हा पुढला प्रश्न। पण या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाही। या राज्यात कुणीही सुरक्षित नाही असं राऊत म्हणाले, तर दुसरीकडे शरद पवार यांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे। वांद्रेमध्येच हा हल्ला झालेला आहे, तर मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचं शरद पवार म्हणाले। वांद्रेमध्येच एका लोकप्रतिनिधीची सुद्धा हत्या करण्यात आली होती असं म्हणत त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाचा सुद्धा आठवण करून दिलेली आहे। तर नेमकं पवार काय म्हणाले तेही ऐकूयात। काहीच फक्त एकच आहे की मुंबईची कायदा सुव्यवस्था किती खाली ढासळते याचंही लक्षण आहे। मध्यंतरी त्याचा उल्लेख तुम्ही केला, एकाची हत्या झाली त्याच भागात आणि हा दुसऱ्याचा प्रयत्न, या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत। राज्य सरकारने, विशेषतः मुख्यमंत्र्यांनी, कारण गृह खातं त्यांच्याकडे, या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघावं। तर नेमका सैफवरती चाकूने हल्ला कसा झाला होता आपण हे सविस्तरपणे पाहूयात। सैफ करीनाच्या घरात हल्लेखोर शिरला होता। सैफवरती चोराकडून 6 वेळा चाकूने वार करण्यात आला होता। सैफच्या मानेवरती आणि हातावरती वार करण्यात आले। एक जखम सैफच्या पाठीच्या कण्याजवळ झाल्याची माहिती आहे। सैफच्या मानेला 10 सेंटीमीटरची जखम झाली आहे। तर सैफ अली खानला मध्यरात्री 3:30च्या सुमारास लीलावतीमध्ये आणलं गेलं आणि सैफच्या शरीरावरती एकूण 6 जखमा आहेत, त्यातल्या 2 जखमा या खोलवरती गेल्यात। न्यूरोसर्जन नितीन डांगे यांच्याकडून सैफवरती सर्जरी सुरू आहे आणि त्यांच्यासोबत कॉस्मेटिक सर्जन लीला जैन, भूलतज्ञ निशा गांधी सुद्धा सर्जरीत सहभागी झाल्यात। करीना कपूर, मुलं तैमूर आणि जय हे सुरक्षित आहेत। खरं तर ज्यावेळी हल्ला झाला होता त्यावेळी हे तिघेही घरात नव्हते आणि म्हणून मोठा अनर्थ टळला असल्याची माहिती मिळतेय। परंतु सैफ अली खानवरती मोठा हल्ला झालेला आहे